Please remember to like this video, share and subscribe to the Smart Guruji channel for the latest updates and educational content. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. इयत्ता 10वीचा गणित विषयातील पृष्ठफळ आणि घनफळ हा धडा. आता हा धडा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, पण अनेकांना तो थोडा अवघड वाटतो. तर आज आपण पाहणार आहोत की ह्या धड्यावर एक उत्कृष्ट शैक्षणिक विश्लेषण कसं करायचं, जे प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल आणि परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देईल. चला तर मग सुरू करूया. खरं आहे ना, बऱ्याचदा काय होतं ना की जेव्हा 2-3 वेगवेगळ्या आकृत्या एकत्र जोडल्या जातात आणि मग त्यांची सूत्र आठवायची असतात, तेव्हा सगळा गोंधळ उडतो. पण काळजीचं काही कारण नाही. आपण हेच तर सोपं करणार आहोत. विश्वास ठेवा, हे सगळं पाहिल्यावर या धड्याची भीती मनातून कायमची निघून जाईल. आपण एकत्र मिळून यावर एक सोपा मार्ग काढूया. तर एक प्रभावी सादरीकरण करण्यासाठी आपली रणनीती काय असायला पाहिजे? हे बघा, आपल्याकडे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे संकल्पना अगदी स्पष्ट आणि सोप्या ठेवायच्या. दुसरं, गणित सोडवण्याची एक अचूक पद्धत सांगायची. तिसरं, आकर्षक व्हिज्युअल डिझाईन वापरायचं, जेणेकरून शिकायला मज्जा येईल. चौथं, परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करायचे. आणि 5वं, ज्या सामान्य चुका होतात त्या कशा टाळायच्या हे सांगायचं. चला मग आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. पहिला भाग, संकल्पना स्पष्ट आणि सोप्या. कुठल्याही विषयाचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे, नाही का? विशेषतः गणितामध्ये. चला तर मग ह्या धड्याचा पाया कसा पक्का करायचा ते पाहूया. या धड्यातलं सगळ्यात मोठं आव्हान काय माहितीये? ते आहे जोडलेल्या घनाकृती, म्हणजे कंबाइंड सॉलिड्स. जेव्हा एक शंकू, एक अर्धगोल किंवा एक वृत्तचिती एकत्र जोडली जाते, तेव्हा एक नवीनच आकार तयार होतो. आणि नेमकी हीच गोष्ट समजायला थोडी अवघड जाते. इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. उदाहरणार्थ ही आकृती बघा. पहिल्यांदा पाहिलं की वाटतं, अरे देवा, हे काय आहे? थोडं क्लिष्ट वाटतं, नाही का? पण थांबा, जरा बारकाईने बघा. या 2 सोप्या ओळखीच्या आकृत्या दडलेल्या आहेत. सापडल्या का? अगदी बरोबर. वरचा भाग आहे शंकू आणि खालचा भाग आहे अर्धगोल. सोपं आहे की नाही? आणि हीच आहे यशाची पहिली गुरुकिल्ली. कोणत्याही क्लिष्ट आकृतीला तिच्या मूळ सोप्या भागांमध्ये तोडून बघायचं, जसं आपण आत्ता या खेळण्याचं केलं. शंकू वेगळा आणि अर्धगोल वेगळा. एकदा का हे जमायला लागलं की गणितं आपोआप सोपी वाटायला लागतात. आता बघूया एकूण पृष्ठफळ म्हणजे काय. सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. एकूण पृष्ठफळ म्हणजे फक्त दिसणाऱ्या भागांचं क्षेत्रफळ. कल्पना करा की तुम्हाला त्या वस्तूला रंग लावायचा आहे. तुम्ही कुठे कुठे रंग लावू शकाल? फक्त बाहेरच्या बाजूला, हो ना? ज्या ठिकाणी 2 आकार एकमेकांना चिकटलेले आहेत, तो भाग तर आत लपलेला असतो. त्याला रंग लावता येत नाही, म्हणून तो भाग मोजायचा नाही. अगदी सोपं आहे. घनफळाचं मात्र तसं नाहीये. घनफळ म्हणजे वस्तूच्या आत किती जागा आहे. त्यामुळे इथे गोष्ट खूप सोपी आहे. जेवढे वेगवेगळे आकार मिळून ती वस्तू बनली आहे, त्या सगळ्यांच्या घनफळांची फक्त बेरीज करायची. शंकूचं घनफळ अधिक अर्धगोलाचं घनफळ झालं. इथे काहीही लपलेलं नाही, काही वजा करायचं नाही, सरळ बेरीज. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. गणित सोडवण्याची अचूक पद्धत. संकल्पना समजणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे गणित योग्य पद्धतीने मांडणं. कारण परीक्षेत प्रत्येक पायरीला गुण असतात. आणि त्यासाठी ही आहे आपली 5 स्टेप सक्सेस फॉर्म्युला. फक्त 5 सोप्या पायऱ्या. पहिली, दिलेली माहिती लिहा. दुसरी, आकृती काढा. तिसरी, योग्य सूत्र निवडा. चौथी, गणना करा. आणि 5वी, उत्तर लिहा. ह्या 5 पायऱ्या फॉलो केल्या की चुकायची शक्यताच नाही. पैकीच्या पैकी गुण मिळणारच. आता नुसतं बोलून काय होणार, नाही का? चला ही पद्धत प्रत्यक्षात वापरून बघूया. आपण स्वाध्याय 12.2 मधलं 9वं गणित घेऊया. ते लाकडी वस्तूचं. म्हणजे ही पद्धत कशी वापरायची हे अगदी स्पष्ट होईल. तर आपली पहिली पायरी काय होती? दिलेली माहिती लिहिणे. गणितात काय दिलंय? वृत्तचित्तीची उंची 10 सेंटीमीटर आणि त्रिज्या 3.5 सेंटीमीटर. दुसरी पायरी, आकृती काढणे किंवा समजून घेणे. इथे एक लाकडी वृत्तचित्ती आहे आणि तिच्या दोन्ही टोकांमधून एक अर्धगोल कोरून काढला आहे. चित्र डोळ्यासमोर स्पष्ट झालं पाहिजे. आता येते तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, योग्य सूत्र निवडणे.
आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. म्हणजे काय? वृत्तचितीचा वक्र पृष्ठभाग अधिक आतून कोरलेल्या दोन्ही अर्धगोलांचा वक्र पृष्ठभाग. म्हणून सूत्र काय बनेल? वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ म्हणजे 2πrh अधिक 2 अर्धगोलांचं वक्र पृष्ठफळ म्हणजे 2 गुणिले 2πr². आता फक्त किमती टाकायच्या आणि गणना करायची. ही झाली आपली चौथी पायरी. ठीक आहे, तर आता येतो तिसरा मुद्दा, आकर्षक व्हिज्युअल डिझाईन. गणित म्हणजे फक्त आकडेमोड नाही. ते जर डोळ्यांना छान दिसलं तर समजायला खूप सोपं जातं. जे दिसतं ते जास्त लक्षात राहतं, नाही का? आता हे बघा, हे आहे आपल्या पुस्तकातलं पेन स्टँडचं चित्र. प्रश्न क्रमांक 4. हे चित्र चुकीचं नाहीये, पण ते थोडं साधं आहे. आपण याला खूप जास्त चांगलं बनवू शकतो, जेणेकरून संकल्पना एकदम डोक्यात फिट बसेल. कसं? तर आपण 3D मॉडेल किंवा ॲनिमेशन वापरू शकतो. त्रिज्या R लाल रंगात आणि उंची h निळ्या रंगात दाखवू शकतो. महत्त्वाच्या सूत्रांसाठी वेगळा हायलाइट बॉक्स वापरता येतो. आणि सगळ्यात भारी, जेव्हा ते शंकूच्या आकाराचे खळगे ॲनिमेशनमध्ये कोरताना दिसतील तेव्हा घनफळ वजा का करायचं हे आयुष्यभर विसरणार नाही. ही आहे व्हिज्युअल्सची ताकद. आता वळूया आपल्या चौथ्या मुद्द्याकडे, परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. अभ्यास तर सगळेच करतात, पण स्मार्ट अभ्यास करून जास्त गुण मिळवता येतात. चला पाहूया परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे. हा तक्ता बघा. यात आपण स्वाध्याय 12.2 मधल्या प्रश्नांना गुणांनुसार विभागले आहे. म्हणजे 2 मार्कांसाठी कोणते प्रश्न येऊ शकतात, जसं की प्रश्न पहिला, जिथे थेट सूत्र वापरायचं आहे. 3 मार्कांसाठी पेन स्टँड सारखा प्रश्न, जिथे घनफळाची वजाबाकी आहे. आणि 5 मार्कांसाठी प्रश्न 7वा, जिथे शिल्लक राहिलेल्या पाण्याचं घनफळ काढायचंय. यावरून कळतं की कशावर जास्त भर द्यायचा. याला म्हणतात स्मार्ट स्टडी. आणि आता आपला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, होणाऱ्या सामान्य चुका टाळणे. कधीकधी सगळं येत असूनही छोट्या छोट्या चुकांमुळे आपले हक्काचे मार्क जातात. आपण बघूया की या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळायच्या. सगळ्यात कॉमन चुका कोणत्या? 1. वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ यांच्या सूत्रांमध्ये गोंधळ होणं. उपाय: गणित सोडवण्याआधी नेहमी सूत्र लिहा. दुसरी चूक, त्रिज्येच्या जागी व्यास वापरणे. नेहमी लक्षात ठेवा, R म्हणजे D/2. आणि तिसरी, उत्तराला एकक लिहायचं विसरणं. पृष्ठफळ असेल तर cm² आणि घनफळ असेल तर cm³. या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप महत्त्वाच्या आहेत. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, अचूक सराव अधिक योग्य पद्धत हेच आहे परीक्षेत यशाचं गमक. या सगळ्या टिप्स वापरा, भरपूर सराव करा आणि परीक्षेत नक्कीच यश मिळवा. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.